संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल लागलाय। सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख विजयी झाले असून त्यांनी मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव केलाय। मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। यात अखेर स्वरूपानंद देशमुख विजयी झालेत। ही निवडणूक भावनिक आधारावर नेण्याचा संपूर्ण प्रचार धनंजय देशमुख यांच्याकडून झाला होता। मात्र मस्साजोगकरांनी धनंजय देशमुख यांच्या वहिनी तथा मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव करत स्वरूपानंद देशमुख यांना निवडून दिले। मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झालं। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या या पदासाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा प्रयत्न होता। मात्र त्यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचे सांगत स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी दाखल केली होती। स्वरूपानंद देशमुख यांनी गावाच्या विकासावर तर मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या नावावर मते मागितली होती। यात अखेर गावकऱ्यांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला। तब्बल 92 मतांनी स्वरूपानंद देशमुख विजयी झालेत। मागच्या वेळी 9 मतांनी पराभव, आता विजय स्वरूपानंद देशमुख यांनी मागच्या वेळी देखील निवडणूक लढवली होती। त्यावेळी संतोष देशमुख यांनी त्यांना 9 मतांनी पराभव केलं होतं। आता मयत संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या विरोधात तेच स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी निवडून आलेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।